वैल्यूएशन डायरेक्ट 3-4 करोड़ तक जाता है मालूम है. हाँ, that's what he said. Thanks for your stupid advice because I took your stupid advice. But तभी मैं फाईन पासून वाचण्यासाठी लोक काय काय जुगाड लावतील सांगताच येत नाही. मुंबईकर अवघडच विषय. गाड्याने तिथं स्थानिक रहिवासी जिथं कुठं गाडी लावत असेल तिथं पोलीस लोक फाईन नाही मारू म्हणून. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि विषय असा आहे की आता आपण आवरून चाललेलो आहे परेलला. आपल्याला लोअर परेलला जायचं आहे कारण आपल्याला तिकडे बोरवलेलं आहे. आपलं तसं रोजचंच काम लोअर परेलला असतं ना. हा कॅमेरा काही 12चा नीट राहत नाही, त्याचं स्टँडच खराब आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय की माझा मोबाईल एवढा सपोर्ट करत नाही आता, कारण स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे याचा पण. मग सगळे व्हिडिओ मला शूट करून नंतर एडिट करून परत डिलीट करून टाकावं लागतं आणि मग परत दुसरा ब्लॉग शूट करायला लागतो. त्यामुळं मी व्हिडिओ बनवायला थोडा कंटाळा करतो, कारण हे सारखे व्हिडिओ डिलीट करायचे, एडिट करायचे, बनवायचे, परत डिलीट करायचे, एडिट करायचे, पोस्ट करायचे. त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो माझ्या मागे. तर मी हा व्हिडिओ सलग जो तुमच्यापर्यंत येईल तो सलग दुसऱ्या दिवशी काढतोय. दुसऱ्या दिवशी पण याचे शूट झालेले आहे आणि त्यानंतर मी पोस्ट करतोय हा. तर 2 दिवसाचा मिळून हा व्हिडिओ आहे. तर ठीक आहे, मुंबईची लाईफ कशी असते ते दाखवायचा प्रयत्न करतोय मी. मुंबईत इतके ब्रिज आणि इतकी बिल्डिंग झाल्यात तर तुम्हाला असं वाटत असेल की सगळं बिल्डिंगचं जंगलच आहे. आणि तसं दिसतं पण आहे. तुम्ही पण कॅमेरात बघू शकता, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की रस्ते कुठून कसे जात आहे, कसे काय. आता मी तर यूज टू आहे या रोडसोबत, मला असं एवढं अडकल्यासारखं होत नाही. मी डोळे झाकून पण चालू शकतो या रोडला, कारण आता 4 वर्ष मी इथंच घातलेले आहेत. आणि या बिल्डिंग वगैरे बघून सकाळ सकाळ असं मन प्रसन्न होऊन जातं. पण दुपारच्या वेळेस अशी आठवण येते की आपण गावाकडे असलेलं बरं आहे. कधी पण गावाची बरोबरी नाही करू शकत शहर कधीच, आणि शहराची बरोबरी पण गाव करू शकत नाही. शहरामध्ये ॲम्युनिटीज वेगळ्या असतात, गावामध्ये वेगळ्या असतात. पण माझा जन्मच गावी झाला आहे आणि मी अख्खे पूर्ण आयुष्य गावाकडे काढलेलं असल्या कारणाने मला थोडं गावाचंच ओढ जास्त लागते. शहरात मला जास्त राहू वाटत नाही. आणि आपण गावाकडचे असल्या कारणामुळं शेवटी गावाकडेच ओढ जास्त लागते. आपले सगळे रिलेटिव्ह गावाकडे आहेत. तसे माझे काही पाहुणे इथं आहेत, पण ते काही कामाचे नाहीत आपल्यासाठी. शक्यतो तशी एक मावशी पण आहे, ते आहेत थोडे क्लोज, पण मग जाणं पण होत नाही माझं. आणि जाऊन पण त्यांच्याकडे काय करणार आहे आपण, असा विषय ना. मला सकाळी 10-10:30ला ड्युटी चालू होती माझी, आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत मी जागाच असतोय. मला तोपर्यंत माझी काही सुट्टी होत नाही. असं फिक्स टायमिंग नाही माझा की यावेळेस तुझी सुट्टी होईल त्यावेळेस सुट्टी होईल. लवकर तर काय होत नाही, 7-7:30-8 वाजेपर्यंत. पण मग ठीक आहे, त्याच्यानंतर 12-1 तर कधी वाजता पण. आणि मी आता 3 दिवसापूर्वीच मी गावावरून आलो आहे. गाडी घेऊनच गेलेलो होतो मी. इथं काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे, ते अजून पण चालूच आहे, ते काय बंद झालेलं नाही. आणि कोस्टल रोडचं काम आहे, ते गार्डन डेव्हलप करता येते. हे बघा, हे गार्डन वगैरे कम्प्लीट झाल्यानंतर हे थोडं याला चांगला रूप येईल. कारण हे मला तरी वाटतं आहे की हे ईशाच्या घरासाठी करताय किंवा ईशासाठी पण करत असेल, काय सांगता येत नाही. हे ईशा अंबानीचं घर आहे इथं, करुणा सिंधू नाव आहे त्याचं. आणि आपण इथूनच एक्झिट घेणार आहे, कारण आपल्याला इथूनच एक्झिट आहे. आपल्याला इथून लेफ्ट मारायचं आहे आणि वर चढायचं आहे. आता काही लोक मला नावं ठेवत असतील की तू हा रोजच व्हिडिओ बनवतोय, काय टाकतोय, काय करतोय. पण मला तरी असं वाटतं की आपण प्रयत्न केले पाहिजे. जर थोडे प्रयत्न करून आपण पुढं गेलं तर नक्कीच काहीतरी यश भेटतंय कधी ना कधी. तर त्या हिशोबाने मी पण म्हटलं चला आपण टाकत जाऊ एक ना एक व्हिडिओ रोज, डेली. आता मी इथून पुढं रोज डेली एक व्हिडिओ टाकणार आहे. जे असेल, जे करतोय मी ते, जे खातोय ते. फक्त मला या कॅमेऱ्याचं स्टँड मला नवीन बनवावं लागणार आहे, कारण या कॅमेऱ्याच्या स्टँडमध्ये मोबाईल काय राहत नाही. म्हणजे ते स्टिकॉन आहे, ते चिटकतंय त्याला, पण ते एक साईडनी खाली सरकतंय. आणि माझं ते मी प्लेस अशा ठिकाणी केलेलं आहे की ती
प्रॉपर शूट पण करू शकत नाही व्यवस्थित. म्हणजे एक तर मी फ्रेममध्ये बसत नाही, किंवा जर बाहेरचं शूट करायचं म्हटलं तर ते वाईड अँगलने शूट करायला लागतं. मी 1x वर मला शूट करायला जमत नाही. आपण कोस्टल रोड क्रॉस करून आता वरळी सी फेसला खाली उतरलोय. आणि जर स्ट्रेट गेलं इथनं या सिग्नलवरनं तर आपण वरळी नाक्यावर जातोय. आपल्याला जायचं लेफ्टला, कारण आपण जाणार आहे दूरदर्शनकडं. दूरदर्शनचं प्रसारण केंद्र आहे इथं शेजारीच. तर आपल्याला तिथनं जायचं आहे पॅरेगॉन सेंटरला, आणि पॅरेगॉन सेंटरने आपण जाणार आहे आपल्या ट्रम्प टावरकडं. आणि तिथे लोडाच्या 2 बिल्डिंग आहेत ज्या आशिया खंडातल्या, मी तर ऐकलेलं आहे की आशिया खंडातल्या सगळ्यात उंच बिल्डिंग आहेत 2. त्या मी जिथं चाललोय तिथंच शेजारीच आहेत. आणि मी हा जो शूट आत्ता करतोय हा वाईड अँगलवर करतोय 0.5x वर. कारण जर मी 1x वर याला शिफ्ट केलं तर 1x वर शिफ्ट केल्यानंतर हा व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाही आणि व्यवस्थित शूट पण घेत नाही सीधा डायरेक्ट वर. कारण मोबाईलचं जे स्टँड आहे ना ते याच्यापेक्षा जास्त टिल्ट होत नाही आहे खाली, त्यामुळं डायरेक्ट फ्रेम वरती जातीये, रस्ता येत नाही त्यात. मग डायरेक्ट झाडं वगैरे दिसतील आणि बिल्डिंगच दिसतील तुम्हाला. म्हणून थोडी क्लिअरिटीचा विषय होऊ शकतोय. पण आयफोन आहे, मला नाही वाटत असं काही प्रॉब्लेम येऊ शकतोय म्हणून मला. आपण इथनं आता सिग्नल चालू आहे म्हणून लेफ्ट घेऊन टाकू पटकन, कारण परत सिग्नल जर बंद झाला तर परत आपल्याला लेफ्टमध्ये भेटणार नाही. आणि आता इथं एक्झॅक्ट माझ्या लेफ्ट साईडला दूरदर्शनचं प्रसारण केंद्र आहे. सध्या दूरदर्शनला लोक जास्त कोणी बघत नाही, पण ठीक आहे, गव्हर्नमेंट असल्या कारणाने एवढा प्रॉब्लेम येत नाही. सकाळ सकाळ सगळ्या लोकांना कामाला जाण्याची घाई असते. सगळे लोक आडवे पळतात गाड्यांना. कोणाला बस पकडायची असते तर कोणाला ट्रेन पकडायची असते तर कोणाला टॅक्सी पकडायची असते. प्रत्येकाचं टाइम लिमिट असतं का त्या टायमिंगमध्ये त्यांना पोहोचायचं असतंय. म्हणून आपण पण शक्यतो जी पायी चालत आहे त्यांना अडवत नाही, आपण गाडी थांबून घेतोय. आपण 2 मिनिट लेट झालो तर काही फरक नाही पडत. आणि तुम्हाला माझ्या राईट साईडला एक सिग्नल नंतर एक फवारा दिसत असेल राईट साईडला. तर तो फवारा आहे महिंद्रा टावरचा. तिथं महिंद्राचं ऑफिस आहे त्या लाल बिल्डिंगमध्ये. आणि जे समोर परत ज्या उंच बिल्डिंग दिसत आहे ते दोन्ही मध्ये कोणतं तरी ट्रम्प टावर म्हणून आहे. या पण बिल्डिंग उंच आहेत चांगल्या. आणि याच्यामध्ये फ्लॅटची किंमत जवळजवळ 100 कोटीच्या आसपास असेल. 100-150 कोटी रुपयाला एक फ्लॅट आहे. म्हणजे इथे तर डायरेक्ट पेंट हाऊस आहेत. फ्लॅट सिस्टम 60 लाखांचे काम आहेत. सगळ्यांचे महाग आणि आमिर लोक डायरेक्ट पेंट हाऊस घेतात. त्यामध्ये डबल टिपल फ्लोर असतात त्यांचे. तर भेटूया आपण आता तिथं पोहोचल्यानंतर, कारण आता आपण पोहोचलोय. 5-10 सेकंदात पोहोचू आपण. आपल्याला आतमध्ये लेफ्ट घ्यायचा इथनं पूर्ण जाऊन. उसका वैल्यूएशन डायरेक्ट 3-4 करोड़ तक जाता है मालूम है. हाँ, that's what he said. Thanks for your stupid advice because I took your stupid advice. but तभी मैं 10 साल पहले एडवाइस किया था. Now people are quoting such high price to me. मुंबईमध्ये ह्या जुन्या बिल्डिंग तुम्हाला या गल्ल्यांमध्ये ग्रँड रोडच्या इकडे तिकडे बघायला भेटतील. यांचं बांधकाम पूर्ण दगडात केलेलं आहे आणि इतक्या जुन्या आहेत इंग्रजांच्या काळामधल्या. कधीच्या आहेत काय माहिती. यांना लिफ्ट पण नसतील बहुतेक. पण जागा अशी आहे आणि आतमधलं जे क्लायमेट असतं ते नातखोळाच असेल. आता इकडं पण एक जुनी बिल्डिंग आहे. ही पण जुनीच आहे खूप, पण हिचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे आतमधून. तर ही नंतर एकदम भारी बनवतील आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने. आणि हे पूर्ण काम चिऱ्यांच्या दगडामध्ये बनवलेलं आहे यांनी. त्या काळातले इंग्रज भारीच होते. आत्ताच्या बिल्डिंग 10-15 वर्षात खराब होतात, पण ह्या एवढ्या जुन्या असून सुद्धा यांना अजून डाग पण लागलेलं नाही. आणि मुंबईचे ट्रॅफिक कायमच गर्दीत गाडी घालून चालवायला लागते.